मी सिद्धार्थ भारत पानबुडे, प्रभाग क्रमांक 7 क मधून आपल्या समोर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून उभा टाकलेलो आहोत. जे आपल्या प्रभागामध्ये 8 वर्षापासून 2017 ला निवडणूक झाली. निवडणूक झाल्यानंतर काही वर्षानंतर म्हणजेच 1-2 वर्षानंतर आपल्या भारत देशामध्ये कोरोना आला. त्या कोरोनामध्ये हे जे नगरसेवक होते आधीचे, हे कुठे गेले? आज आपण 8 वर्षापासून विकास कामांच्या नावाखाली केलेला घोळ याची पोलखोल आपल्या समोर सादर करत आहोत. मी सिद्धार्थ भारत पानबुडे, उमेदवार वंचित बहुजन आघाडी, प्रभाग क्रमांक 7 क. प्रभागातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुरक्षित, समतामूलक व विकासभिमुख जीवनमान देणे हेच आमचे ध्येय आहे. संविधानिक मूल्य, सामाजिक न्याय आणि पारदर्शक प्रशासन या तत्वावर आधारित काम करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. मित्रांनो, आज मी तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभा आहे आणि जे नगरसेवक आपल्या प्रभागामध्ये निवडून आले, त्यांनी काय काम केले का केलेच नाही, त्यांनी प्रभागात त्यांचं तोंड दाखवलं का नाही, हे आपण जाणून घेऊया आणि मी त्याची सविस्तर माहिती आपल्या समोर सादर करत आहे. मित्रांनो, आज मला उमेदवार म्हणून या प्रभाग क्रमांक 7 मध्ये का उभा टाकण्याची गरज भासली? मी उमेदवारी अर्ज का भरला? मित्रांनो, आज आपण परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बघतायत की उमेदवारांचं पक्षातर्फे तिकीटसाठी किती घोळ चालू होता. अहो, 50-50 लाखांची इथं तिकीट जर तुम्हाला मिळवायचं असेल तर 50 लाख रुपये कॅश ठेवावे लागत होते. आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांना देखील परभणी जिल्ह्यामध्ये चांगल्या चांगल्यांचं तिकीट कापलं, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली. आणि आज तुम्हाला महत्वाचा मुद्दा, मी उमेदवारी अर्ज का भरला? प्रभागामध्ये तुम्हाला सांगतो, परभणी जिल्ह्यामध्ये 2017 ला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये आपण बघितलं, निवडणुका झाल्यानंतर कोणत्याही नगरसेवकाने आपल्याला तोंड दाखवलं का? प्रभागामध्ये विविध समस्या आहेत. कितीतरी दिवसापासून घंटागाडी येत नव्हती, नाली सफाईचे कर्मचारी येत नव्हते. प्रभागामध्ये विविध समस्या आहेत. मग उघड्या डीपी असतील ज्याने सामान्य नागरिकाला, मुख्य जनावरांना धोका आहे. जे काही रस्ते केलेत त्या रस्त्यामध्ये काही प्रमाणामध्ये कसे पैसे खाल्ले, कुठले गट्टू गायब झाले, कुठं कुठं बोर यांनी पाडली का पाडलीच नाही, महापालिकेतर्फे कोणत्या कोणत्या योजना आहेत प्रभागामध्ये, कोणते कोणते शिबिर घेतले, प्रभागामध्ये नागरिकांची किती वेळेस भेट घेतली, यांनी मुळात नागरिकांची कधी निवडणूक झाल्यानंतर भेट घेतलीच नाही. फक्त नागरिकाचा विकास सोडून, या समाजाचा विकास सोडून, या प्रभागाचा विकास सोडून स्वतःचा विकास करून घेतला. म्हणून आज मला आपल्या समोर उमेदवार म्हणून उभं टाकण्याची गरज भासली. आज मी तुमच्या समोर एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी काही नसताना मी काही ना काही माझी धडपड चालू असती. त्या उद्देशाने मी सर्व समाजाला सांगतो, सर्व समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सांगतो, एकदा मला संधी द्या. त्या संधीचं सोनं जर नाही केलं तर तुम्हीही म्हणताल. मित्रांनो, एकदा एकदा मला संधी द्या. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये प्रभाग क्रमांक 7 चा कायापलट करून दाखवेल मी, हे मी तुमच्या समोर आश्वासन देतो. हे आश्वासन सत्यात उतरवायचं असेल तर तुम्हाला मला मतदान करावं लागेल, वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं लागेल. मित्रांनो, एक वेळेस संधी द्या. आता पुढे आपण बघू की मी काही नसताना काही कामं केले आणि यांनी कामं केले नाही म्हणून मला ते करावं लागलं. मित्रांनो, नगरसेवकांची दुर्लक्ष, हे बघा, दैनिक देशोन्नतीची बातमी आहे. या बातम्या अशा कितीतरी वेळेस लागल्या. उघड्या डीपीने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका, ऑइल डीपीवर गळत असल्याने स्फोट होण्याचा धोका, रमजान महिना असल्याने मुस्लिम बांधवांना त्रास. मित्रांनो, हा डीपी आहे खंडोबा बाजार रोड, सागर मेडिकल जवळचा. कितीतरी वेळेस
आम्ही नगरसेवकांना सांगितलं की हा डीपी स्थलांतरित करून द्या, स्थलांतरित करून द्या, पण कोणी सुद्धा आमचं ऐकत नव्हतं. याचं कारणही आहे की आपण जो आपला मताचा अधिकार आहे, हे 500 1000 रुपये 1500 रुपयाला विकतो. अहो, एक गाढव विकत जर घ्यायचं असेल तर 30 40 हजार रुपये किंमत आहे. तुम्ही गाढव आहेत का? जरी गाढव असले तर तुमची किंमत 1000 आणि 1500 आहे. अहो, 1000 1500 रुपये एका दिवसात कुठे जातील कळणार नाही. मतदान हे आपल्या प्रभागाच्या विकासासाठी द्यावं लागतं. मित्रांनो, आता या डीपीचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, सांगायची गरज नाही. तरीही मी तुम्हाला हे दाखवत आहे. हे पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवत आहे. हे काय आलं होती बातमी? उघड्या डीपीने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका, ऑइल डीपीवर गळत असल्याने स्फोट होण्याचा धोका, रमजान महिना असल्याने मुस्लिम बांधवांना त्रास. भर रमजान महिन्यात सुद्धा मी कितीतरी बातम्या लावल्या, फोटो लावले. अहो, लोक म्हणत होते मायला हे बातम्या लावायला लागले पोरग, याला काय करायचंय. काही लोकांना वाटत होतं चांगलं करायला लागले. इथं चिंतक आहे त्यांना वाटत होतं बाबा चांगलं करते पोरग, काहीतरी करते. काही नसताना मला काय गरज आहे का? मित्रांनो, आधीच काय आम्ही सांगितलं होतं की स्फोट होण्याचा धोका, आणि तसंच झालं. या डीपीचा स्फोट झाला. याला ऑइल गळल्यामुळे इथं आग लागली. अग्निशामकला मी फोन लावला, अग्निशामक आली. कितीतरी वेळेस इथं आग लागली. आम्ही नागरिकांनी काही जणांनी मिळून, आता तिथं जे नागरिक होते त्यांना माहित आहे की आम्ही मातीनं हे बुजवण्याचं काम केलं अग्निशामक येईपर्यंत. मग अग्निशामकने हे बुजवण्याचं काम केलं, त्यांना आम्ही मदत केली. मित्रांनो, या अशा कितीतरी समस्या आहेत. अजूनही हा डीपी स्थलांतरित झाला, म्हणून मला गरज पडली नगरसेवक म्हणून आपल्या समोर उभं टाकण्याची. एकदा मला संधी द्या. मित्रांनो, एवढंच नाही तर कोविड काळामध्ये तुम्ही बघा, कोविड काळात खरे चेहरे समोर आले. कोविड काळामध्ये आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये अ ब क ड 4 नगरसेवक आहेत. तुम्ही 4 बटन तिथं जाऊन दाबले. तुम्हाला या वेळेसही तेच करायचे, 4 जणाला निवडून द्यायचे. तर तुम्ही निवडून कोणीतरी सांगितलं म्हणून तेच दाबून येऊ नका. तुम्ही विचार करा. तुम्ही सत्सद विवेक बुद्धीने विचार करा की आपल्याला निवडून कोणाला द्यायचे. काम करणाऱ्याला निवडून द्यायचे का पैसे खाणाऱ्याला निवडून द्यायचे? तुम्ही थोडा विचार करा ना. जर एक नगरसेवक 50 लाख रुपये खर्च करत असेल, एक नगरसेवक 50 लाख रुपये खर्च करत असेल, तर ते पुढील 5 वर्षात काम करेल का? त्याचे 50 चाललेत ना, ते काम करेल का? मित्रांनो, कोविड काळामध्ये मी अक्षरशः बॉड्या गुंडाळल्या हो. हे सांगायची गरज का पडते? एक सामान्य कार्यकर्ता आहे मी. मला समाजाबद्दल तळमळ आहे. मला वाटतं मी काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. पण समाजाचंही काहीतरी देणं आहे की बाबा याला आपला प्रतिनिधी म्हणून निवडावं. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मला एकदा निवडून द्या. कोविड काळामध्ये पीपी किट न घालता हे सिद्धार्थ पानपुडे बॉड्या गुंडाळत होता. जे नातेवाईक होते, काही जण माझ्या संपर्कात आले, विचारा खूप जणांना. अहो, या बॉड्याच गुंडाळल्या नाही, तर जे पेशंट होते त्यांना पीपी किट घातल्यानंतर वाटत होतं की बाबा मला काय झालंय, हे असं आलंय. तर त्यामुळे मी पीपी किट घातली नाही की बाबा त्याला आपलेसापणा वाटावा. तर त्याला पेशंट, आता त्या पेशंटचे फोटो आहेत, पण मी कोणाचे फोटो दाखवणार नाही. माझ्याकडे फोटो आहेत, पर्सनली मी तुम्हाला दाखवेल. मित्रांनो, अक्षरशः मी पेशंटला जेवण खाऊ घातलं. कोविड काळात खूप लोकांना मदत केली, आणि मदत केलेल्या लोकांना माहित आहे, मी काय त्यांची नावं घेणार नाही. पण हे नगरसेवक कुठे होते? हे लोकप्रतिनिधी कुठे होते? मित्रांनो, कोविड काळामध्येच महाविद्यालय बंद झालते, शाळा बंद झालते. त्यावेळेस या सिद्धार्थ पानबुडेनी, सामान्य कार्यकर्त्याने, या समाजसेवकाने महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली. हे पेपरची बातमी बघा. त्यावेळेस मी शारदा महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो. मी कलेक्टरला निवेदन दिलं होतं, जर महाविद्यालय चालू नाही केलं तर मी आंदोलन करेल. मित्रांनो, हे निवेदन दिलेला फोटो आहे बघा. हे एवढे विद्यार्थी माझ्यासोबत होते. म्हणजे यांनी त्यावेळेस शिक्षण कसं संपवायचं, विद्यार्थी शिकलेच नाही पाहिजे, हाही काही जणांचा हेतू होता. ते हेतू लक्षात आला होता, म्हणून आपण महाविद्यालय सुरू करण्याची मागणी झाली. आणि लगेच 8 दिवसात महाविद्यालय सुरू झाले. लगेच परीक्षा सुरू झाल्या. कोविडच्या नावाखाली कोणी काय काय केलं मला सगळं माहिती आहे. कोविड होता का नाही हेही मला माहिती आहे. तुम्हाला आता जाऊ द्या, काय बोलावं मित्रांनो. मित्रांनो, हे मराठवाडा प्लॉट पॉलिटेक्निक जवळचं ग्राउंड आहे. हे दिसायले का? हे
तुमच्या लक्षात येत असेल हे फोटो पाहिल्यानंतर. खुल्या मैदानातील मुख्य जनावर 4 दिवसापासून मृत अवस्थेत होते. मला खूप जणांचा फोन आला की बाबा तिथं काहीतरी गायी मरून पडली, वास येत होता. जे खंडोबा बाजारची गुलती आहे, उतरता रस्ता म्हणतो आपण त्याला, तर मित्रांनो तिथं तिथपर्यंत वास येत होता. तर मला फोन आले, पण नगरसेवकांना फोन जाऊन त्यांनी रिसिव्ह नाही केले, का त्यांना गरजच वाटली नाही आपण जावं, कारण त्यांनी आधीच्या सत्राच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटले होते. मित्रांनो, कोणताही स्वार्थ न ठेवता मी मनपाला, जे प्रभाग क्रमांक 7 मधील एसआय आहेत, स्वच्छता निरीक्षक, त्यांना फोन केला. त्यांना सांगितले की बाबा अमृता अवस्थेत हे आहे आणि ती काय हाताने गाई उचलणार नाही, त्याचं वजन जास्त असल्यामुळे त्यांनी जेसीबी पाठवली. ही गाई उचलून नेण्याचं काम आम्ही केलं. मग हे नगरसेवक कुठे होते? म्हणून आजही सांगतो, मला गरज भासते, मला तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्या. इमानदारीने सांगतो मित्रांनो, तुम्ही रोज झोपेतून उठले की मला फोन करा. रोज झोपेतून उठले काहीच काम करू नका, मला फोन करा. असं असं काम सांगा तुमचं फक्त. मी साहेब नाही, मी कोणी नेता नाही, मी नौकर म्हणून तुमचं काम करल मित्रांनो. आणि लोकप्रतिनिधी हे नौकरच राहतात हा, एवढं लक्षात ठेवा. कोणताही किती मोठा आमदार असू, खासदार असू, हे सगळे नौकर असतात, एवढं लक्षात ठेवा. नौकर म्हणूनच त्यांना काम सांगायचे. मित्रांनो, जे आपल्या प्रभागामध्ये 7 मध्ये जे अनाथ मुलं आहेत, काही ज्यांना कोणाचा सहारा नाही, अशा लेकरांना, आता हे फोटो दुसरा आहे, हे फोटो गेवराईचा आहे. आमचा कॅम्प चालू होता तिथं, विद्यार्थ्यांसोबत, अनाथ विद्यार्थ्यांसोबत संवाद चालू होता. गेवराईचं हे बालग्राम आश्रम आहे, तिथं आम्ही भेट दिली होती. मित्रांनो, हे अनाथ सहारा नसलेल्या लेकरांना शिकवणार, मी शिकवणार मित्रांनो. मग ते विविध माध्यमातून, विविध संस्था आहेत, तिथं जाऊन त्याचं ऍडमिशन करणार, पुढे त्याला कसं शिक्षण दिलं पाहिजे. कोणीही असू प्रभागामधलं, तुम्हाला माहिती आहे प्रभागामध्ये किती अडचण, झोपडपट्टी एरिया झालं, मराठवाडा प्लॉट मधील काही विद्यार्थी आहेत, मग ते राजा राणी समोरील जी झोपडपट्टी, तिथील काही नाल्यावरचे राहणार जे गरीब लोक आहेत, असे खूप जण, त्यांना सहारा नाही, खूप जण अनाथ आहेत. अशांना शिकवण्याचं काम करू. पण मी पैसे वाटू शकत नाही हा, मी सामान्य कार्यकर्ता आहे मित्रांनो. या पद्धतीने आपण, माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये भरपूर अनाथ आश्रम आहेत, सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे मी. कोणी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मी निवडून येऊ नाही येऊ, मला कामं सांगा, मी तुमचे कामं करणार. पण तुमचं कर्तव्य एकदा निवडून देणं. मित्रांनो, शहरातील मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न, नुसतं प्रभागात नाही तर शहरात बी मी खूप कामं केले मित्रांनो. आता सांगायची गरज यासाठी भासते की नुसतं प्रभागात नाही तर माझं शहरावर, जिल्ह्यावर सगळीकडे लक्ष राहते मित्रांनो. उडान पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करा. सिद्धार्थ पानपुढे, आम्ही कलेक्टरला निवेदन दिलं. कलेक्टर मार्फत जे आपले नितीन गडकरी साहेब आहेत त्यांना निवेदन दिलं. जे आपला उडान पूल आहे त्याचा जे फुटपाथ होता ते काढून टाकला. त्याच्यानंतर अपघाताचे प्रमाण वाढले आणि तुम्हाला माहिती आहे उडान पुलावर किती ऍक्सिडेंट होतात. त्यासाठी निवेदन दिलं, त्याच्यासाठी माझा प्रयत्न चालू असतो. हा, काही ना काही माझा उपक्रम चालूच असतो मित्रांनो. मग तेव्हा हे लोकप्रतिनिधी कुठे जातात हे बघा. आता प्रभाग 7च्या बातम्या बघा, देशोन्नती, धर्मयोद्धा, विविध पेपर आहेत. काही जणांनी लावलेले असतील, त्यांचं माझ्याकडे भेटलं नसेल, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो. प्रभागातील घाणीकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष. मित्रांनो, हे बघा, परभणी शहरामध्ये स्वच्छता मोहीम यशस्वी. मी कित्येक वेळेस, हे खंडोबाचा रोड आहे, इथे कितीतरी लोक कचरा टाकतात. का टाकतात कचरा? लोक येडे नाहीत हो. कचरा जर भरला, एक बकेट भरली, तर त्याचा घाण किती वास सुटतो, त्याने किती रोगराई पसरते, हे नागरिकांना माहित आहे. मग ते कचरा घरात ठेवायचा का? घंटा गाडीत टाकायचा असतो ना, पण घंटा गाडी आलीच नाही तर कुठे टाकायचा? त्यामुळे लोक रस्त्यावर टाकत होते आणि ढीग जमा होत होता. कितीतरी वेळेस मी निवेदन दिली, एसआय ला फोन केला की बाबा कचरा उचला. कितीतरी वेळेस त्यांनी मला सहकार्य केले. हे जे मनपाचे कर्मचारी आहेत, यांच्या पगारी 3-3, 4-4 महिने नव्हत्या, तरी त्यांनी काम केले मित्रांनो. हे बघा, हे प्रभाग क्रमांक 7 मध्ये मनपाची स्वच्छता कर्मचारी धडकले. जेव्हा बातम्या लागल्या पेपरला, जेव्हा कळालं, आणि स्वच्छता जे कचरा होता परभणीत, हे जेव्हा मी बातमी लावली, मी याच्याकडे नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं, तेव्हा सगळे नेते हुशार झाले, त्याच्यावर काहीतरी आंदोलन करायला लागले. पण एवढ्या दिवस ते झोपले होते का मित्रांनो?
त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली, आपल्याला मनपा कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभले. हे बघा, प्रभाग क्रमांक 7 मध्ये घाणीचे साम्राज्य, स्वच्छतेची मागणी. मग स्वच्छतेची मागणी होती, नगरसेवक जातात कुठं? नगरसेवक जातात कुठं? त्यांना निवडून कशासाठी दिले? त्यांचे घर भरण्यासाठी. अहो, तुमचा हक्क अधिकार मागायला शिका ना. जाती धर्माच्या नावावर निवडणूक लढू नका. जाती धर्माच्या नावावर लोकांना निवडून देऊ नका. मी सामान्य कार्यकर्ता आहे, मग मी असल, इतर कोणी असेल काम करणारा कार्यकर्ता, त्याला निवडून द्या. तुम्हाला मागणी करायची गरजच पडणार नाही. मित्रांनो, हे बघा, स्वच्छतेसाठी सामाजिक कार्यकर्त्यांची जास्त कसरत. मग नगरसेवक कशासाठी? नगरसेवक कशासाठी? हे बघा, स्वच्छता करा अन्यथा महापालिकेवर मोर्चा. महापालिकेला निवेदन दिलं होतं. मग नगरसेवक कशासाठी? मित्रांनो, ही आहे बघा, जे मराठवाडा प्लॉट आहे ना, तिथे कचरा कोंडी होती मोठी ढीक. हे जेसीबी लावून आपण उचलून घेतलं होतं. हे इथं मी दिसतोय का तुम्हाला? मित्रांनो, बघा, प्रभाग 7 मध्ये स्वच्छता मोहीम राबवा अन्यथा आंदोलन करणार. लगेच मनपा कर्मचाऱ्यांनी आपल्याला सहकार्य केलं. मग नगरसेवक कुठे जातात? आपण कशासाठी निवडून दिलं? त्यांच्या घर भरण्यासाठी निवडून दिलं का? मित्रांनो, अशा खूप प्रभागामध्ये अडचणी येत, नाल्या साफ नाही, तो आपण टॅक्स भरतो, रोड टॅक्स भरतो, व्यवस्थित रोड नाहीत. आता निवडणूक जवळ आली म्हणून त्या मोची गलीतला रोड बनवून दिला. अशा अनेक ठिकाणचे रोड बनवून दिले. मग एवढे दिवस काय केलं? तुम्हाला सांगतो, जे आपणा कॉर्नर पासून जे खंडोबा बाजार पर्यंतचा रोड आहे ना, तर ते रोड तर बनवला, त्याचं बिल आलं, पण त्याचे जे साईड गट्टू होते मित्रांनो, पुरे खाऊन टाकले पैसे. साईडचे गट्टू कुठे आहेत? मग धूळ उडणार ना. साईडचे गट्टू कुठे आहेत? त्याचे एस्टिमेट द्या आम्हाला. फक्त पैसे खायलीत मित्रांनो, बाकी काही नाही. हे बघा, एक प्रयत्न विद्यार्थ्यासाठी. विद्यार्थ्यासाठी तर नेहमी मी झटत असतो. एक फोन आला तर कोणतीही अडचण, त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी कधीही तयार असतो. 24 तास माझा मोबाईल चालू असतो. अर्ध्या रात्री 2ला 3ला मला फोन येतात. मी उचलतो, बोलतो, त्याची प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा माझ्या परीने जेवढं होईल तेवढं प्रयत्न करतो मी. मित्रांनो, सामान्य कार्यकर्ता आहे मी. जर नगरसेवक झालो तर किती कामं करल, याचा तुम्ही विचार करा. मित्रांनो, हे बघा, नर्सिंग भरतीतील लिंगभेद निकष दूर करा. या नर्सिंगच्या पोरांचा फोन आला मला. हे आपण जिल्हाधिकाऱ्याला जाऊन भेटलो. हे अप्पर जिल्हाधिकारी आहेत. हे मोर्चा काढला आपण, तिथं ठिय्या आंदोलन केलं. ही देशोन्नतीला बातमी लागली. मेल नर्सेस बचाव समितीचे जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन. यांच्यासाठी लढतो आपण, विद्यार्थ्यांसाठी लढतो, सर्व सामान्य जनतेसाठी इथून पुढे लढणार बी, लढत राहणार बी. कारण मी सामान्य घरातला कार्यकर्ता आहे. आणि खरं म्हणलं तर मी आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे. आंबेडकर चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि जे आमचा वारसा आहे ना, तो संघर्षाचा वारसा आहे. आज आमच्याकडे पैसा जरी नसला, आम्ही जरी निवडून नाही आलो, आम्हाला जरी 4च मतदान पडलं तरी आम्ही समाधानी आहोत. असं नाही की 4 मतदान पडलं म्हणजे मी गायब. मित्रांनो, 4ही मतदान पडलं, मी निवडून नाही आलो तरी काम करणार. पण निवडून आलो तर मला बळ येईल काम करण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्हाला हात जोडून अजून एकदा विनंती, मला एकदा निवडून द्या. त्या 4 नगरसेवकापैकी मला एकदा निवडून द्या ना. हे बघा, त्याच्यानंतर बातम्या लागल्या होत्या ना, स्वच्छता मोहीम. कितीतरी निवेदन दिले मी. प्रभागात स्वच्छता, जिल्ह्यात तर सगळीकडे घाणीचे साम्राज्य झाले. नगरसेवकांनी बंबाट पैसा वाटला बघा, लई पैसा वाटला. मग ते काम कशासाठी करणार? पण मी काम करायलो. खरं तर आमच्या प्रभागामध्ये तुम्ही कोणत्याही नागरिकाला विचारा, सर्वे करा, नगरसेवक कोण आहे तेच माहित नाही. हा, काही वेळेस म्हणजे सुनील बाबांनी भेट दिली असेल, सरळ सांगतो बघा. पण हे जे बाकीचे आहेत ना, तुम्हाला सांगतो, आज निवडणूक 8 वर्षानंतर होते. कोविडमुळे निवडणुका पुढे ढकलल्या. 8 वर्षानंतर होते. जेव्हा बातम्या लागल्या, मी काम करताना दिसायला लागलो, मग स्वतःला त्यांना लाज वाटायला लागली. त्यानंतर त्यांनी हे असा एक आयशियर बनवला. त्याच्यावर एक असं मस्त बॅनर लावलं बघा. काय आहे बघा, गुलमीर खान मित्र मंडळ की तरफ से नागरिकों की सेवा में. एवढ्या दिवस तुम्ही कुठे होते? आम्ही जेव्हा काम करू लागलो, आम्ही बोंब मारायलोत. तुम्हाला मित्रांनो सांगतो, तेलंग गल्ली आहे ना, तेलंग गल्लीच्या मागे सगळी मुतारी झाली. तिथं एवढा नागरिकांना त्रास आहे. त्यांना विचारा कोणीतरी येते का. माझं सातत्याने काही ना काही प्रयत्न चालू असते. हे बघा, आहेत गुलमीर खान, कलंदर खान,
हे प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक आहेत. हे 20 ते 25 वर्षापासून वार्डामध्ये निवडून येतात. पण यांचं काम काय? यांनी काम केलंय का? त्यांनी किती वेळेस प्रभागामध्ये तोंड दाखवलं? अहो, स्वच्छता करा. स्वच्छतेसाठी हे प्रभागात बी आले नाही. बॅनरच्या रूपात आले. मग कळालं बा हे नगरसेवक का आपले. त्याच्यानंतर सुनील बाबा देशमुख हे एक नगरसेवक आहेत. आणि यांचा तर विषयच नाही. हे विनोद कदम यांनी तर तोंडच दाखल नाही. हे निवडून आले म्हणजे हे राजाच झाले यांना असं वाटलं. आणि हे आहेत बागवान बिरादरीचे मोईन मौली. हे आपले 4 नगरसेवक आहेत. यांनी काय काम केले? तुम्ही कधी यांना विचारलं का? यांना कधी जाब विचारला का? आम्ही तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही प्रभागात किती वेळेस आले? तुम्ही काय काम करता? हे नौकर आहेत आपले. हे मालक नाहीत, हे नौकर आहेत. यांच्याकडून काम करून घेणं आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. आज हे काम करत नाहीत म्हणून मला उभं टाकावं लागलं. आज माझ्या विरोधात गुलमीर खान, कलंदर खान आहेत. खरं सांगा, हे किती वेळेस वार्डात आली? आज ते विरोधक म्हणून माझ्या समोर काँग्रेस पक्षातर्फे उभे आहेत आणि मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून उभा आहे. आता तुम्हाला ठरवायचंय कोणाला निवडून द्यायचंय. मित्रांनो, अजून एक तुम्हाला विनंती आहे, जास्त काही बोलणार नाही. दिनांक 4 जानेवारी रोजी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर परभणी जिल्ह्यात येणार आहेत. ते सर्व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेणार आहेत. माझी समाजाला विनंती आहे, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. मित्रांनो, बाळासाहेब नेहमी सामान्य जनतेसाठी लढत आहेत. सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी लढत आहेत. तुम्ही माग सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण पाहिलं. मित्रांनो, तुम्ही सोमनाथचं प्रकरण पाहिलं. हे प्रभाग क्रमांक 7 आहे आमचा. आता याच्यावर जास्त बोलणार नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. प्रभाग थोडस सांगतो. प्रभाग क्रमांक 7 ची लोकसंख्या किती आहे बघा. 18,306 ही लोकसंख्या आहे प्रभाग क्रमांक 7 ची. इथं मतदान आहे 15,935 एवढं मतदान आहे. यापैकी 70 किंवा 65% जर मतदान झालं तर जवळपास 11,000च्या जवळपास मतदान होते. पण इथं उमेदवार जर निवडून द्यायचा असेल तर कमीत कमी किंवा जास्तीत जास्त म्हणा 6,000 जवळ, तुम्हाला 6,000 जवळ मतदान त्या उमेदवाराला द्यावं लागतं. तर तुम्ही जात बघू नका, पात बघू नका, पंत बघू नका. चांगला उमेदवार काम करणारा निवडून द्या, एवढीच तुम्हाला विनंती. आणि बाळासाहेबांचा विषय, मित्रांनो, बाळासाहेब 4 तारखेला परभणीत येणार आहेत. सोमनाथसाठी एवढा प्रयत्न केला मित्रांनो. तेव्हा मी औरंगाबादला होतो. घाटी रुग्णालयामध्ये त्यांची बॉडी आणली. त्यावेळेस मित्रांनो, त्यांची बॉडी त्या फ्रीजर मध्ये ठेवली होती पोस्टमॉर्टम साठी. तर त्यावेळेस त्यांची फ्रीजर मधून बॉडी काढली. अक्षरशः मित्रांनो, त्यांच्या अंगावर एवढे वळ होते. जे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडे आहेत ना, त्यांची गुंडांची टीम पोलिसांची, त्यांनी एवढं मारलं होतं मित्रांनो. आणि मारल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आजही लढा देत आहेत. किती दिवस झाले लढा देत आहेत माहिती आहे तुम्हाला. आज या घटनेला 1 वर्ष झाले. पण 3-4 दिवसापासून जे यांचे हत्यारे अशोक घोरबांडे आहेत ते लातूर येथे सेवेमध्ये, पोलीस सेवेमध्ये आजही काम करत आहेत. 3-4 दिवस झाले त्यांची जॉईनिंग झाली. आरोपी आहे. एफ-आय-आर नोंदवताना तुम्हाला सांगतो, त्या एफ-आय-आर मध्ये यांचं नाव सुद्धा टाकलं नाही. अज्ञात पोलिसावर गुन्हे दाखल केले. अज्ञात तिथं कोण होतं? मग कोणी नव्हतं. मारलं कोणी? सीसीटीव्ही फुटेज आहेत सगळे. अहो, एवढं मारलं, अक्षरशः आमच्या माणसाचा मृत्यू झाला. आणि त्या मृत्यूमुळे एवढं प्रकरण चिकळलं, एवढं चिकळलं ते प्रकरण. आणि अक्षरशः आपले लोकनेते विजय बाबा वाकुडे यांचं हृदयविकाराने निधन झालं. या टेन्शनमुळे निधन झाले. आमचे 2 लोक गेले तरी आम्हाला न्याय नाही. आता माग 1 महिन्यापूर्वी संसदेचं अधिवेशन बोलावलं गेलं, महाराष्ट्राचं विधानसभेचं अधिवेशन बोलावलं गेलं. मी फेसबुकवर पोस्ट टाकली, बाबा त्यांना पर्सनली आमदार खासदारांना मेसेज टाकले, बाबा सोमनाथवर कोणीतरी बोला, त्यांच्या आरोपीला कधी तुम्ही अटक करणार, त्या अशोक घोरबांडला कधी अटक करणार, त्याच्या पोलिसाच्या टोळीला कधी अटक करणार. पण यांनी अजून देखील अटक केलेली नाही. सेवेमध्ये काम करायला लागलेत. यांना दलितावर हे जे आमचे पोरं आहेत मित्रांनो, हे तुम्हाला सांगतो आंबेडकरवादी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते म्हणून ते आमदार खासदार त्यांच्यावर प्रश्न सुद्धा उपस्थित केला नाही की बाबा सोमनाथच्या आरोपींना तुम्ही कधी अटक करणार. मी आमदार राहुल पाटील यांना पर्सनली मेसेज टाकला,
त्यांच्या कार्यकर्त्यांना बोललो की बाबा आमदार साहेबाला एकदा बोलायला हवा विधानसभेत, ते प्रश्न अजून उचलायला हवा. 1 वर्ष झाले न्याय नाही. आजही बाळासाहेब आंबेडकर लढा देत आहेत. आज मी वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवार म्हणून उभा टाकलो. मित्रांनो, कधी मिळणार सोमनाथ सूर्यवंशी न्याय? का यांना दलितावर बोलू वाटत नाही? आमदार खासदार दलितावर बोलू वाटत नाही का? मागे तुम्हाला माहिती आहे एक प्रकरण झालं हट्ट्याला. आपले महाराज टीसी काढण्यासाठी मुलीची तिथे गेले, त्या संस्था चालकाने मारलं. त्या मारण्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या संस्था चालकाने, त्या मुजोर संस्था चालकाने त्या मुलीच्या बापाची हत्या केली. मित्रांनो, ती बातमी कळतात त्यावेळेस विधानसभेचं अधिवेशन चालू होतं. राहुल पाटलाला फोन गेला, साहेब असं असं झालंय आणि त्याच्यावर बोला. 1 घंट्यात बोलले त्या संस्था चालकाला अटक करा. मग आमच्या प्रकरणाला आमचा सोमनाथ कशासाठी मेला? आमच्यासाठी मेला का? अहो संविधानासाठी मेला ना. तुम्ही तर संविधान संविधान करू लागले. बंडू जाधव कशावर निवडून आले? संविधानाचं राजकारण करून निवडून आले ना. हे संविधान वाचवण्यासाठी हे माणूस रस्त्यावर उतरला होता ना. एक दगड मारला ना काय केलं, पण पोलिसांनी एवढं मारलं. मित्रांनो, मग आमच्या लेकरावर तुम्हाला बोलू वाटत नाही का? आता तुमच्यावर बोलाव काय? मित्रांनो, एकच विनंती आहे, जाऊ द्या, हे दलिंदर सुधरत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, 4 तारखेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे परभणी जिल्ह्यात येणार आहेत. सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती की तुम्ही एकदा बाळासाहेबाला ऐकायला या. मित्रांनो, बाळासाहेबांचे हात बळकट करा. वंचित बहुजन आघाडीला परभणी महानगरपालिकेमध्ये साथ द्या. एकदा उमेदवार तुम्ही निवडून द्या. काम म्हणजे काम होईल. हात जोडून कळकळीची विनंती. सर्वांना क्रांतिकारी मानाचा सप्रेम जय भीम. धन्यवाद.